नमस्कार. मी मोहिनी गोरे. पेण तालुका व खारेपाट विभाग ग्रामस्थ आणि भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने आयोजित ठिय्या आंदोलन, तेही पाणी प्रश्नासंदर्भात. गेली 20-25 वर्ष येथील पेण तालुका व खारेपाट विभागाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. येथील वास्तव म्हणजे येथे पडणारा भरपूर पाऊस, नदी, तलाव, धरणं असं सर्व काही असताना येथील नागरिकांना, ग्रामस्थांना पिण्याचे पाणी नियमित मिळत नाही. जे पाणी मिळते ते अगदी 2 ते 3 दिवसाने आणि त्यामध्येही प्रत्येक आठवड्यात कुठेतरी पाईपलाईन फुटणे, त्यामुळे या पाण्याला विलंब अगदी 8 दिवसाने, 7 दिवसाने असा येथे पाणी येतं. आणि मला वाटतं यामागे शासन प्रशासनाची इच्छाशक्ती नक्कीच कमी पडताना दिसत आहे. कारण पाणी असून, मुबलक पाणी असून पाणी मिळत नाही, हा खरोखर विरोधाभास म्हणावा लागेल किंवा नागरिकांची केलेली क्रूर चेष्टा म्हणता येईल. या पाणी प्रश्नासंदर्भात मी येथील गावोगावी, वाड्या वस्त्यांवर, बेड्यांवर फिरले असताना या पाणी प्रश्नाची दाहकता आणखी समोर आली. ही भीषणता येथील ग्रामस्थ कशा प्रकारचा सामना करत आहे. मुख्यतः महिला त्यांचा तासनतास वेळ या पाण्यासाठी जात आहे. यामुळे त्यांना छोटे मोठे अपघातही होतात. कारण रात्री अपरात्री पाणी येतं आणि त्यासाठी पाणी भरण्यासाठी पाय घसरून पडणं, कधी मोटार लावताना विजेचा शॉक लागणं, असे छोटे मोठे अपघात हे नेहमीच होतात. या आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की येथे पाणी नियमित मिळावे आणि तेही शुद्ध स्वरूपात अगदी युद्ध पातळीवर काम सुरू करावे लागणार आहे. तसेच हेटवणे ते शहापाडा वाढीव पाणी उद्भव योजना, डावा तीर कालवा, दक्षिण शहापाडा कालवा योजना अशा विविध योजनांची कामे पूर्ण करत पाईपलाईनचे काम पूर्ण करून येथील नागरिकांना नियमित व कायमस्वरूपी रोज 55 ते 80 लिटर पाणी मिळावी ही अपेक्षा. ही कामे पूर्ण होईपर्यंत टँकरने 4 दिवसाआड प्रत्येक गावात टँकर पोचावा ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर येथे प्रत्येक गावात असलेले तलाव, या तलावाचे देखील शुद्धीकरण, सुशोभीकरण, गाळ काढणे, इतर कामे ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक नागरिकांना, स्थानिक महिलांकडे सोपवावीत आणि तेही नियमितपणे. या पाणी पुरवठ्यात किंवा नियोजनात कंपन्यांची मध्यस्थी नको आहे. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना किंवा शासनाकडेच याची पूर्ण जबाबदारी राहावी. कारण पाणी हा रोजचाच प्रश्न आहे. पाणी म्हणजे जीवन, ही फक्त बोलण्याचीच गोष्ट नाही. एक दिवस पाणी नसलं तर काय होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि आता वाढते तापमान, उष्माघात आणि त्याचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम, अगदी आरोग्यमंत्र्यांनी देखील याचा इशारा दिलेला आहे. जिल्हा प्रशासनाला सज्ज राहायला सांगितलेलं आहे. मग आमचा पेण तालुका खारेपाट विभाग जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येतो ना, मग याकडे तुम्ही अत्यंत संवेदनशीलतेने आणि हा प्रश्न त्वरित सोडवा. अन्यथा येथील नागरिकांना, ग्रामस्थ महिलांना हे आंदोलन अधिक तीव्र करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही.